हे मामा तुझी भक्ती करता त्यात कधीही खंड पडू दिला नाही आणि म्हणूनच म्हणलं आहे हे भगवंता हे सर्व उठतेस का? तू विविध प्रकारे नटला आहे भगवंता म्हणून म्हणत आहे सर्वेश्वर नटला माझ्या पूर्वजांच्या पश्चात या राज्याचा न्यायदंड मी माझ्या हाती धरलेला दर दिनापासून या माझ्या अबाधित प्रजाजनांना योग्य प्रकारे न्याय देण्याचा कर्तव्य हा राजकर्ता करतो आहे. न्यायाच्या ठिकाणी कधी अन्याय केला नाही आणि म्हणूनच सारे जण म्हणतात राजकर्ता असावा तर राजा चंद्रकेतूसारखा, राजकर्ता असावा तर राजा चंद्रकेतूसारखा, राजकर्ता असावा तर राजा चंद्रकेतूसारखा. भगवंता याला सर्व स्वीकारणे कोण आहे तर भगवंता फक्त आणि फक्त तूच आहे. होय भगवंता, फक्त आणि फक्त तूच आहे. भगवंता, राजा म्हणजे कोणी चैनीविलास पुरुष नव्हे. राजा हा असतो प्रजेचं रक्षण करता. ज्या राजाची प्रजा सुखी तो राजा सुखी म्हटलं जातंय. हे काही खोटं नाही. पण भगवंता याला सर्व स्वीकारणे फक्त तूच आहे. अरे पण फक्त वार्ता मिळाली की कोणीतरी माझ्या राज्य वेशीवरील अरण्याच्या ठिकाणी येणारे जाणारे प्रत्येकाला दिवे मारतो आहे आणि आपली भूमिका सांगतो आहे. मग असं करावं तर अरण्यापर्यंत जावं, वनजनाचा शोध घ्यावा आणि त्याचा शेवट करावा. नाट्यरसिक हो, राज ऋषी आणि आयुष यांच्याकडून माझ्या कलागुणांसाठी हे बहुमान अशा तऱ्हेचं पारितोषिक आलं आहे. त्याचा मी आनंदाने स्वीकार करतो. आनंदाने स्वीकार मग असंच करावं. त्या राजदेशीवरील अरण्याच्या ठिकाणी जावं आणि त्या वनचराचा शेवट करावा. तुम्हाला हा राज करता.
बाबा नक्कीच रागवले असते, पण ते माझ्यावर कितीही रागवले तरी त्यांचा राग शांत कसा करणे हे मला चांगलेच ज्ञात आहे. बाबा, हो बाबा, बोलणार नाही तुझ्याशी. पाहिलं, मला ठाऊकच होतं बाबा माझ्यावर रागवले असते, पण ते माझ्यावर कितीही रागवले तरी त्यांचा राग शांत कसा करणे हे मला चांगलंच ज्ञात आहे. बाबा, हो बाबा, तुमचे चरण केव्हा पाहिले आणि तुमच्या चरणांची चरण सेवा केव्हा करे असंच मला झालं, म्हणूनच म्हणते चरणी सेवा. आहे आशीर्वाद. वा वा, जी तू माझी सेवा केली आहे हा बाबा, तुझ्यावर मी खूप प्रसन्न आहे. खरंच. मग आज तुला संधी देतो आहे, हवी ती इच्छा माग बेटी पूर्ण करेल. बाबा, आज मी तुमची चरण सेवा केली आणि तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाला. होय. आणि बाबा, तुम्ही म्हणता तुझी कोणती इच्छा असेल ती परिपूर्ण करण्यात येईल. पण बाबा, आजपर्यंत माझ्या तुम्ही सर्वत्र लढीवाळ पुरविले, मला जे जे हवं ते ते आणून दिलं, माझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या. मग असं असताना बाबा, माझ्यामध्ये कोणती इच्छा असेल? नाही बाबा, नाही, माझ्यामध्ये अशी कोणतीही इच्छा नाही की मी आपल्याजवळ व्यक्त करू. अगं